गुजरातची खांडवी आणि आमच्या इकडली आंबटवडी ही बनवणार आहे माझ्या खास पद्धतीने. त्यासोबत सुरळीची वडीसुद्धा बनणार आहे. तर 1 वाटी दही टाकलं, त्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ टाकलं, थोडं मिक्स केलं. त्यानंतर अजून 1 वाटी पाणी टाकलं आणि थोडं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये गाठीही राहिल्या नाही पाहिजे. दुसरी वाटी, तिसरी वाटी आणि अजून अर्धी वाटी, तर एकूण 3.5 वाट्या पाणी टाकलं आणि 1 वाटी दही टाकलं. छान असं मिक्स केलं. त्यानंतर लाल मिरच्याचा ठेचा टाकला, हिरव्या मिरच्याचा ठेचा टाकला तरीही चालेल. चवीनुसार मीठ, हळद आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. मस्त मिक्स झालेलं आहे. एकसुद्धा त्यामध्ये गुठळीही राहिली नाही. आता घरचं बेसन आहे, थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकते. थोडंसं तेल टाकायचं आणि लगातार याला फिरवत राहायचं, म्हणजे त्यामध्ये गुठळीही राहिली नाही पाहिजे. तर जवळपास 10 ते 12 मिनटं लागतील बारीक ते मीडियम गॅसवर शिजवून घेण्यासाठी. इथपर्यंत शिजल्यानंतर ज्या डब्यात लावायचं त्याला तेल लावून घ्यायचं, त्यामध्ये हे बॅटर टाकायचं आणि 10 मिनटं ते 15 मिनटं थंड होण्यासाठी वेळ लागेल. आता सुरळीची वडी बनवण्यासाठी ताटावर टाकायचं. ही सुरळीची वडी 5 मिनटात बनवून तयार होते. आपण टाकल्यानंतर पसरवेपर्यंतच ही वडी थंड होते. आता अलगद अशी काढून घ्यायची. आहे की नाही सोपी? ज्याला सुरळीची वडी खायची त्यांना सुरळीची वडी आणि ज्यांना आंबट वडी खायची त्यांनी आंबट वडी. आता मला सुरळीच्या वड्यामध्ये मसाला आवडते, तर मी थोडा मसाला टाकून घेतला. त्यानंतर हेही थंड झालं, अलगद असं काढून घेतलं. त्यानंतर हव्या त्या आकाराच्या त्याच्या वड्या टाकायच्या. वड्या टाकण्यापूर्वी त्याला तडका लावायचा. तेलामध्ये जिरं, मोहरी, थोडेसे तीळ आणि कढीपत्ता टाकायचा. त्यावर हा तडका फिरवायचा. आता या सुरळीच्या वडीवर पण फिरवायचं. दिसायला तो खूप मस्त दिसत आहे. आता ही वडी तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. किती सोपी आहे बनवायला आणि जेवणात जर असेल ना तर थोडं जास्तच जेवण जाईल. पदार्थ कुठलाही असो, कोणत्याही राज्यातला असो, आपल्याला आवडला ना की आपण आपल्या पद्धतीने बनवतोच. तर माझी बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा आणि आवडली तरच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. धन्यवाद.